बुवा श्री संतोष मेस्त्री यांचं भजन झालेलं आहे। फार अतिशय सुंदर चांगलं भजन केलेलं आहे। त्यात ते बोलून पण गेले की हे ध्यान येतंय। बुवा आता ध्यान कसं आहे ते बघा। आता सुरुवात करतोय, नंतर हळूहळू तुमच्याकडे बघतो।
शांतीश्वरीला वदनी विलासे ब्रह्मांड असने दिसे भवानी शिव ब्रह्मचारी शिव ब्रह्मचारी भवानी शिव ब्रह्मचारी भवानी शिव ब्रह्मचारी शंभो मज गोडदारी शंभो मज गोडदारी शंभो मज गोडदारी शंभो मज गोडदारी कवरदा गणपति गजानन विश्वकर्मा सत्यनारायण गावदेवी भजनकारू राजविलास देशमुख भुवनचा सुरुवातीलाच कंठ दाटून आलेला. आता ते कोणाला सोडायला आले होते काय माहिती. दाटून कंठ येतो. सुरुवातीला त्यांचा कंठ दाटून आलेला. काय त्यांना वाटले काय माहिती.
हरि जय राम हरि जय जय राम हरि जय राम हरि जय जय राम
धन्यवाद धन्यवाद। माननीय श्री अशोक सागवेकर यांच्याकडून या मंडळास 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळ त्यांचा आभारी आहे। ते जर इथे हजर नसतील तर त्यांचे चिरंजीव श्री अमोल सागवेकर यांनी या भाषणामध्ये येऊन बसण्यास कृपा करावी। त्या पांडुरंगाचं रूप पाहूया। आता बुवा मगाशी बोलले हे ध्यान आल्यावर मग काय करतोय ते बघू। तेव्हा प्रथम आपण त्या पांडुरंगाचं रूप पाहूया आणि नंतर ह्या ध्यानाकडे बघूया। रूप
रूप पाहता पाहता लोचनी रूप पाहता पाहता लोचनी
या गावामध्ये हे सुंदर छान असं मंदिर उभारलेलं आहे प्रभू श्री विश्वकर्मांचं। आता त्या विश्वकर्माच्या मंदिराच्या कलशारोहण निमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आता त्या प्रभू विश्वकर्मावरून हा एक गजर घेण्याचा प्रयत्न करतोय। व लक्ष ठेवा, तुम्ही एवढा वरती जाऊ नका, दूर येईल। नुसतं खाली मान रडायला आलायस तू, अजून मला ओळख नाही बुवा। दिलीप पांचाळ चिंबावे याचकडून या मंडळात 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळ त्यांचा आभारी आहे, धन्यवाद। मुस्ताक नागरावकर याचकडून या मंडळात 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की बारी खदलावा, नक्कीच बारी खदलावी, थोडा धीर धरा। त्या प्रभू विश्वकर्माने हस्तिनापुर श्रीकृष्णाची द्वारका अशी राज्य त्यांनी वसवली। त्यांनी 14 ब्रह्मांडांची रचना सुद्धा केली। त्याच्यामध्ये 14 ब्रह्मांडांची रचना करून त्यांनी आपलं नाव सार्थकी लावलेला आहे। जोवर चंद्र सूर्य आणि धरती या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत त्यांचं नाव हे अजरामर आहे बुवा, लक्ष ठेवा। जल सागर निळे अंबर जोवर धरणी ही माता, त्यांच्या मर्माची विश्वकर्माची अमर राहील गाथा। जल सागर निळे अंबर जोवर धरणी ही माता, त्यांच्या मर्माची विश्वकर्माची अमर राहील गाथा। विश्वकर्माचे